त्यामुळे मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे, नुकसान प्रचंड झालेलं आहे. अधिवेशनावर काय परिणाम, आज कामकाज होणार का? राज्यभरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतोय. अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत, रेल्वे मार्ग बंद झालेले आहेत. पुणे मुंबई रेल्वे मार्ग आहे, हा सुद्धा आता बंद झालेला आहे सकाळपासून. वाहतुकीसाठी सुद्धा हा रस्ता आता बंद ठेवण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये. पण त्यातच मुंबई असेल, पुणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहेत. आज सगळ्या शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे. विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे त्या भागात सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे. त्या जिल्हाधिकाऱ्याने, जिल्हा प्रशासनाने तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आज मुंबईमध्ये 12 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊन पुढचे निर्णय घेतले जातील. पण आज मुंबईमध्ये मी सगळ्यांना विनंती करणार आहे, कोणी पर्यटन करू नका, बाहेर पडू नका, अजिबात पडू नका. थोड्याच वेळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, ऑफिसेस बंद ठेवणार आहोत, शाळा कॉलेज बंद आहेत. पण फिरण्यासाठी, कारण मी कालही पाहिलं, परवा एवढी गर्दी आहे सगळी बाहेर फिरणाऱ्यांची, तर कृपया घराबाहेर पडू नका. आज वाऱ्याचा वेग जो काल 50 ते 60 होता, आज जवळपास तो 70 ते 90च्या स्पीडने आहे. वाऱ्याचा वेग हा 70 ते 90 प्रति तास किलोमीटर हा इतका आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नका. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याचा प्रकार होतोय. हवेमुळे, जास्त वाऱ्यामुळे अजूनही झाडं पडण्याची शक्यता आहे. मग आपण झाडाखाली उभे आहात, आपली गाडी चाललेली आहे आणि त्या अशा ठिकाणी दबून खूप मोठा नुकसान किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शक्यतोवर आज बाहेर पडू नका. आज आणि उद्या काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की कुणीही विनाकारण कुणीही बाहेर पडू नका. सर्व भागातले आमदार पोहोचणार नाही, मंत्री पोहोचू शकत नाही, काय नेमकं अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे का? कारण मुंबईतलेच फक्त लोकप्रतिनिधी येऊ शकतात. थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे मान्य विधानसभेचे अध्यक्ष आहेत, मान्य सभापती आहेत विधान परिषदेचे, त्या या बाबतीमध्ये निर्णय जाहीर करतील. पण मला वाटतं की आज आणि उद्या अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळ या ठिकाणी हवामान खात्याने दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण कुणीही बाहेर पडू नका. परवा वॉटरफॉल धबधब्याच्या खालच्या ठिकाणी बघायला गेले, 2 मुलं जेव्हा त्यांना जावं लागलं तरुणांना. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, अनेक जण पावसाची मजा घेण्यासाठी अजूनही फिरत आहेत, कोणीही बाहेर फिरू नका किंवा पोलिसांना मग सक्तीच करावी लागेल. त्यामुळे अशी परिस्थिती येता कामा नये. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेस हायवे हा बंद केलेला आहे आणि मिसिंग लिंकचे जे पण पाणी बाहेर येतं त्यावर पण आता खूप जोरदार सोशल मीडियावर मला वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करत आहे. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावर आपल्याला नंतरही बोलता येईल. पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राजकारणच करायचं, मला वाटतं ही आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे. जनतेचं हित, त्यांच्या जीवाचं रक्षण याला प्राथमिकता त्या ठिकाणी दिली पाहिजे. काल रात्री सुद्धा आपण बघितलं, मानखुर्दमध्ये 6 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. मी रात्री 2-3 वाजेपर्यंत तिथेच होतो. नाशिकहून डायरेक्ट मी तिथे 12 वाजता पोहोचलो. म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडतायत. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांना मी विनंती करेल की बाबा तुम्ही सहकार्य करा. आपण नंतर 2 दिवसांनी काय राशन करायचं बघू. पण आता लोक काहीतरी विचलित होतील, पण ते डिस्टर्ब होतील, अशा प्रकारचे विधानं कोणी करू नका. आरोप प्रत्यारोप आपण नंतर करू. घाटमाथ्यावर किती प्रमाणामध्ये पाऊस सध्या सुरू आहे आणि बॅक ऑर्डर करण्याची पोझिशन काय आहे साधारण? धरणामध्ये आता पाणी येते, कारण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यावर आता धरणं भरतीलच. त्या बाबतीत काही दुमतच नाहीये. अजून ती माहिती इथे आलेली नाही. पण सारखा सतत मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे. सगळ्या ठिकाणी धरणांच्या पातळीमध्ये वाढ होते आहे. मुंबईमध्ये सुद्धा आहे, पुण्यामध्ये सुद्धा होईल. पण पाहिजे त्या प्रमाणात अजूनही नाहीये. कारण कॅचमेंट एरियामध्ये वरती पाऊस झाला पाहिजे, त्यावेळेला धरणामध्ये पाणी येतं. अजूनही नाशिक वगैरे भागामध्ये एवढा पाऊस नाही जेवढा मुंबईमध्ये, उपनगरामध्ये या ठिकाणी होतोय. पण धरणं आता भरायला लागलेली आहेत, पण ते अजून संथगतीने आहेत. मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा आपण पाऊस होईल त्यावेळेला धरणे भरली जातील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया.